हस्तस्य भूषणं दानं सत्यं कंठस्य भूषणं श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणे किं प्रयोजनम. या सुभाषितामध्ये 4 चरण आहेत. त्या चरणामध्ये हस्तस्य भूषणं दानम, हाताचं भूषण दान करणं हे आहे. सत्यम कंठस्य भूषणम, सत्य बोलणं हे कंठाचं भूषण आहे. आणि श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, म्हणजे शास्त्राचं ज्ञान संपादन करणं हे कानाचं भूषण आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये भूषणे किं प्रयोजनम असा प्रश्न सुभाषितकार आपल्यालाच विचारतात. हे जे सुभाषित आहे ते अनुष्टुप छंदामध्ये आहे. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम असे 4 चरण या सुभाषितामध्ये आहे. प्रत्येक चरणामध्ये 8 अक्षरं असा 32 अक्षराचा हा अनुष्टुप छंद आहे. भगवद्गीतेतील बरेचसे श्लोक हे अनुष्टुप छंदामध्ये आहे आणि रामरक्षा स्तोत्र हेही अनुष्टुप छंदामध्ये आहे. त्यामुळे त्या छंदाची एक गेयता आपल्याला त्याची कल्पना आहे. आता सुभाषितकारांना या सुभाषितामध्ये काय म्हणायचं आहे ते आपण समजावून घेऊ. आपल्याला असं वाटतं की आपल्या हातामध्ये कंकणं घातली, दागिने घातले की हाताचं सौंदर्य वाढतं. ते हाताचे अलंकार आहेत. पण सुभाषितकार सांगतात हाताचं भूषण दान करणं हे आहे. गरजवंताला दान करणं, मदत करणं, मदतीचा हात पुढे करणं, सहकार्य करणं हे हाताचं भूषण आहे. अशा रीतीने या सुभाषितामध्ये सुरुवातीलाच नैतिकतेकडे निर्देश केलेला आहे. दुसरं, सत्यम कंठस्य भूषणम. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण गळ्यामध्ये अनेक दागिने घातले, रोज गोल्ड, व्हाईट गोल्डच्या डायमंड नेकलेसेस परिधान केले, उंची हार घातले की आपल्या गळ्याचं सौंदर्य वाढतं. पण तसं नाही आहे. सत्य बोलणं याने गळ्याचं सौंदर्य वाढतं. कारण ह्या गळ्यामध्ये, या कंठामध्ये वाणीचं केंद्र आहे. आपली वाणी ही बऱ्याच वेळा असत्य बोलत असते, बऱ्याच वेळेला व्यर्थ बोलत असते. ही जी वाणी आहे तिचं भूषण सत्य बोलण्यामध्ये आहे. आणि तिसरं आहे श्रोत्रस्य भूषण शास्त्रम. आपल्याला असं वाटतं कानामध्ये कुंडलं घातली, दागिने घातले की कानाचं सौंदर्य वाढतं. हे सुभाषित ज्या वेळेला रचलं गेलं त्या काळामध्ये पुरुषसुद्धा दागिने घालत असत. म्हणून सुभाषितकार असं म्हणतात कानाचं भूषण शास्त्र वचन ऐकणं. कानाचं भूषण काय आहे तर चांगले विचार ऐकणं आणि परमेश्वराचं नाम ऐकून ज्ञान संपादन करणं हे कानाचं भूषण आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये सुभाषितकार आपल्यालाच प्रश्न करतात ही सद्गुणरूपी भूषणं जर तुमच्याकडे आहेत मग इतर भूषणांची गरजच काय. आणि आपण क्षणभर अंतर्मुख होतो. बघा या संपूर्ण सुभाषितामध्ये अलंकाराने शरीराची शोभा वाढते किंवा शरीराचे ते दागिने आहेत असं म्हटलेलं आहे. परंतु काव्यामध्ये सुद्धा अलंकार असतात आणि ते या मधले अलंकार, या सुभाषितामधले अलंकार आपण समजावून घेणार आहोत. बघा पहिला अलंकार आहे दान, सत्य, ज्ञान या सद्गुणरूपी भूषणांची आणि सुवर्ण दागिन्यांची तुलना केलेली आहे, कंपॅरिझन केलेली आहे आणि त्याचा दृष्टांत दिलेला आहे. म्हणून हा दृष्टांत अलंकार याच्यामध्ये आहे. दुसरा अलंकार आहे सद्गुणरूपी दागिने, भूषणं ही कृत्रिम दागिन्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. सद्गुणरूपी दागिनं म्हणजे उपमेय आणि सुवर्णाचे दागिने म्हणजे उपमान. ज्या वेळेला सद्गुणरूपी दागिने हे सुवर्णाच्या दागिन्यापेक्षा श्रेष्ठ आहे, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, त्यावेळेला व्यतिरेक अलंकार होतो. तिसरा आहे अलंकार बघा या सुभाषितामध्ये
भूषण भूषणम भूषणम या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि या पुनरावृत्तीमुळे एक ह्या श्लोकाला नादमाधुर्य प्राप्त झालेले आहे, अनुप्रास निर्माण झालेला आहे. म्हणून या सुभाषितामध्ये अनुप्रास अलंकारी आहे. अनुष्टुप छंद, दृष्टांत, व्यतिरेक आणि अनुप्रास अलंकाराने संपन्न असलेलं हे सुभाषित आजच्या काळातही आपल्याला बरंच काही सांगतं. नैतिकतेचा पाठ देऊन जाणारं हे सुभाषित आहे.